जेवढ्या पण आता आपण पाहिलं की सरळ सेवेच्या एक्झाम निघलेल्या होत्या आणि त्या एक्झाम मध्ये जर सगळ्या स्टँडर्ड ऍड कोणती मानली गेली होती तर ही नगर परिषदेची ऍड ह्यामध्ये सगळ्या स्टँडर्ड ऍड मानली गेलेली होती। आता यामध्ये आपण पाहिलं की जवळजवळ 1782 जागांची ही ऍड होती, म्हणजे आहे ऍड, आणि याची परीक्षा जी आहे ह्या परीक्षेची तारीख डिक्लेअर झालेली आहे। तर आता ह्या गोष्टी जर आपण पाहायच्या झाल्या, तारीख डिक्लेअर झालेली आहे, तर आता उर्वरित जो मुद्दा आहे तारीख काय आहे, त्यानंतर तलाठी आणि इतर या नगर परिषदेमध्ये नेमक्या पॅटर्न मध्ये फरक काय आहे आणि उर्वरित दिवसामध्ये साधारणतः काय काय गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत, अशा 2-3 बाबीवरती आपण आजच्या या सेशन मध्ये बोलणार आहोत। त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत क्लिअर होणार आहेत, त्या गोष्टी इथं लक्षात घ्या। तर पहिल्यांदा बघा की या परीक्षेची तारीख कधी डिक्लेअर झालेली आहे, तर ती तारीख बघा। तर तारखेचा जर आपण विचार केला तर साधारणतः यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2023, म्हणजे आजपासून जर आपण विचार केला तर जवळजवळ किती दिवस बाकी आहे त्याला, तर असं धरून चला की एक महिना एक महिना म्हणण्यापेक्षा 27 दिवस आहेत, आणि हे पण शिफ्ट वाईज पेपर होणार आहे। जसा तलाट्याचा शिफ्ट वाईज पेपर झाला होता, परंतु यातले जे विविध संवर्ग आहेत तो संवर्गाचा एकाच दिवशी पेपर होईल। यामध्ये जर सगळ्यात जास्त फॉर्म आलेले आहेत तर ते कर निर्धारक या पोस्टसाठी आलेले आहेत, त्यामुळे बाकीचे जे आहेत ते एका दिवसामध्ये त्याचा खेळ मिटणार आहे। आणि कर निर्धारक लागले तर 2 दिवस लागू शकतात, ते सगळं डिटेल मध्ये आपल्याला मिळूनच जाईल की नेमकं कधी, म्हणजे कोणता पदाच्या संदर्भातला पेपर कधी आहे ते आपल्याला 1-2 दिवसातच कळून जाईल। पण 25 तारखेपासून 25 ऑक्टोबर पासून ही परीक्षा सुरू होती। आता ह्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाच्या काय गोष्टी आहेत त्या इथं लक्षात घ्यायच्या आहेत। आता इथं मुद्दा काय बघा, हे पेपर जे आहे तर पहिला या पेपरचा मुद्दा असा आहे की ही परीक्षा असणार आहे टोटल एकंदरीत 100 प्रश्न आहेत, आणि 100 प्रश्न जे आहेत हे 200 मार्कासाठी असणार आहेत। आता यातलं पद कोणतं जरी असेल तरी याला 2 सेक्शन मध्ये पेपर आहे। याचा हा 2 सेक्शन आपल्याला माहित असतील की यामध्ये पेपर 1 आहे, हा पेपर 1 जो आहे तर पेपर 1 या ठिकाणी आपण पाहतो की 60 प्रश्न आहे त्यामध्ये, आणि 60 प्रश्न 120 मार्कासाठी आहेत, आणि ह्याच्यासाठी जो वेळ आहे तो 70 मिनिटाचा वेळ आहे। किती? 70 मिनिटाचा वेळ आहे हा पेपर 1 चा संदर्भ। ह्यातला मध्ये पेपर 2 मध्ये कसं आहे बघा, म्हणजे तुम्ही पोस्ट कोणत्या असो रचना अशीच आहे याची। पेपर 2 मध्ये 40 प्रश्न आहेत, 80 मार्काला आहेत, आणि साधारणतः विचार केला तर 50 मिनिट ह्याच्यासाठी वेळ आहे। आता यांनी दडदडीत सांगितल्यानुसार की याला 1/4 हे निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 4 प्रश्न जर तुमचे चुकले तर एका प्रश्नाचा मार्क इथं तुमचं जाणार आहे, जे तलाठीमध्ये नव्हतं। म्हणजे अंदाजे तलाठीत तुम्ही दणका हाणू शकत होता तसा दणका इथं हाणता येत नाही। 1/4 असल्यामुळं साधारणतः तुम्हाला इथं एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा दिसते का, तर इथं असं सिस्टम आला की थुक्के थक्के मारून आपले प्रश्न बरोबर येतील ही बाबडी अपेक्षा ठेवण्यात काय पॉइंट नाही। आता यात यांनी सांगितल्यानुसार बघा, यांनी डिटेल सांगितल्यानुसार कसं आहे बघा, हे आता पूर्ण वाचून दाखवण्याच्या ऐवजी मी तुम्हाला साधारणतः सांगतो यांचं म्हणणं काय आहे। तर यांचं म्हणणं असं आहे की ह्या पेपर एकाच वेळेस पूर्ण होणार आहे, म्हणजे तुम्ही सेंटरमध्ये तुमच्या शिफ्टला आत गेला तर पहिल्यांदा पेपर 1 तुमच्या समोर येईल, 70 मिनिट तो तुम्ही सोडवू शकता, लगेच पेपर 2 तुमचा तिथंच सुरू होईल, म्हणजे त्याच ठिकाणी त्याच आयडी पासवर्ड वरती, आणि हा 2 तिथं, म्हणजे आज पेपर 1 झाला आणि 2 दिवसांनी पेपर 2 होईल असं नव्हे, एकदा गेला की पेपर 1 आणि पेपर 2 होणार। आता ह्यामध्ये पेपर 1 ला तुम्हाला 45% गुण पाहिजेत। किती? 45% गुण, म्हणजे ह्या 120 पैकी साधारणतः जर आपण विचार केला तर मला वाटतं 54 मार्क तुम्हाला पाडावे लागतील, आणि ही 45% पडली तरच तुमचा पेपर 2 हा चेक केला जाणार आहे। काय केला जाणार आहे? पेपर 2 चेक केला जाणार आहे, आणि पेपर 2 मध्ये सुद्धा 45% मार्क असणारे विद्यार्थीच लिस्ट मध्ये असणार आहेत।
आणि तिथूनच यांचा पुढं कट ऑफ वगैरे जे मुद्दे आहेत ते लावले जाणार आहेत. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ही गोष्ट का लक्षात घ्यायची तर याचं मार्किंग सिस्टम कसं आहे 1/4 आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे. त्याच्यामुळं हे गणित बसून जाईल तुमचं. 45% गणित काय अवघड नाही का. तर जरी ह्यामध्ये कर निर्धारक सारखी पोस्ट आपण पाहिजे झाली तर ह्याचा सिस्टम काय, आपण पेपर 2 पाहिला तर माहिती अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम, भ्रष्टाचार प्रतिबंध हा राज्यसेवेचा सिलेबस आपल्याला दिसतोय खरा, परंतु प्रश्न विचारताना ग्रुप सी च्याच लेवलनं त्याचे विचारले जाणार आहेत. म्हणजे प्रश्नाची पातळी काठिण्य लेवल कमी असल्यामुळं चुकण्याचे चान्सेस पण कमी असतात. हा मुद्दा इथं लक्षात घ्या. म्हणजे बघा आता ही परीक्षा कोण घेणार आहे तर ही परीक्षा TCS घेणार आहे. तर महत्वाच्या बाबी इथं लक्षात ठेवायच्या आहेत की आता उर्वरित दिवसामध्ये आपल्याला नेमकं काय प्रकार केला पाहिजे. तर इथं पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल निगेटिव्ह मार्क सिस्टम. दुसरी गोष्ट लक्षात आली असेल 45%चा क्रायटेरिया. तिसरी गोष्ट लक्षात आली असेल 25 ऑक्टोबर पासून परीक्षा सुरू आहे. आता इथं चौथी गोष्ट एक लक्षात ठेवा की उर्वरित कालावधीमध्ये जो तुमचा पेपर 1 चा भाग आहे तर ह्या पेपर 1 चा भाग ज्या विद्यार्थ्यांनी तलाठी वगैरे परीक्षा दिलेल्या आहेत ऍज इट इज त्याला आहे असा रिपीट रिव्हिजन करून घ्यायचा आहे. आणि पेपर 2 चा जो भाग आहे हा पेपर 2 मॅक्सिमम तुम्ही ह्या म्हणजे कोणत्या मुद्द्याचे, जसं की आपण एखादा मुद्दा घेऊ इथं माहिती अधिकार. एक मुद्दा मी कोणता घेतला इथं माहिती अधिकाराचा मुद्दा घेतलेला आहे. आता यामध्ये एक लेक्चर आपण टाकलं होतं बघा 100 क्वेश्चन टाकले होते. हे 100 क्वेश्चन मागच्या आयोगाने विचारलेले PYQs होते. आता असे जर PYQs जर तुम्ही पेपर 2 चे म्हणजे मग घटक कोणता असेल तर टेक्निकलचा कोणताही घटक असेल प्रत्येकाच्या वेगळे. आता मी कर निर्धारक पुरतं बोलतो तुम्हाला. कर निर्धारक जसं जिओग्राफी आहे त्यामध्ये जिओग्राफीचे महत्वाचे PYQ सोडवून घ्या. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो जे बरेचसे घटक आहे. आता याच्या संदर्भात एक रिव्हिजन बॅच सुद्धा घेणार आहे आपण, ज्याचा भरपूर मोठा फायदा पोरांना तलाठ्याच्या परीक्षेत झाला होता. आणि तशाच प्रकारे इथं सुद्धा तुमचा तो फायदा होईल. परंतु जरी तुम्हाला ती बॅच घ्या असं म्हणत नाही मी, घरी बसून पेपर 2 चा सगळा सिलेबस काढा आणि सगळा सिलेबस काढल्यानंतर त्याच्यावरचे PYQs हे भरपूर पुस्तक आहेत. आपण पाहतो 21,000 क्वेश्चन सेट वगैरे त्यातून सोडवा. मी तुम्हाला तिथं नक्की सांगतो की ह्याच्या बाहेर काहीच जात नाही. आणि हे जो मुद्दा आहे हा मुद्दा क्लिअर लक्षात ठेवा. आणि याचं एक रिव्हिजन सेशन आपण घेतोय फक्त 49 रुपये मध्ये त्याचं रिव्हिजन सेशन आपण घेतो. आता 49 काय घेतोय पैसे ते फुकाट घ्यायला मला काय अडचण आहे का. 49 रुपयानं मी पुढे फार मोठा बंगला बांधणार आहे नाही. तर याचं कारण काय असतं की जेवढे 49 रुपये घेतलं की तेवढ्यातनं त्याचा सिरियसनेस कळतो आणि तेवढे विद्यार्थी समोर येतात आणि फालतूच्या कमेंट बंद होतात. आणि त्याच्यामुळं तेवढी फी ठेवलेली आहे, प्रवेश फी म्हणायचं त्याला, बरोबर आहे. तर हे गोष्ट इथं लक्षात घ्या. पेपर 2 साठी PYQs वगैरे सोडवत राहा. आणि त्याच्याबरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा की टेस्ट. इथं महाराष्ट्रात आपलीच नव्हे कुठल्याही टेस्ट तुम्ही जास्तीत जास्त सोडवा. आणि आपली टेस्ट आहे पेपर 1 च्या 10 पेपर 2 च्या 10 जवळजवळ ह्या टेस्ट आहेत 20 टेस्ट आहेत 299 रुपयाला आहेत. ही टेस्ट तर घ्याच घ्या. अजून महाराष्ट्रात जेवढ्या टेस्ट घेता येत आहेत तेवढ्या घ्या. तुम्ही माणसाला पहिलंच गायला आलो आम्ही फॉर्म भरून हे करून, ठीक आहे आलाय गायला यात काय डाऊट नाही. पण आता काय आहे की जर पेपरला जायचंच म्हणलं तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नच बघावा लागणार आहेत. त्यामध्ये काय अडचण नाही. त्यामुळे ही टेस्ट सिरीज जॉईन करा. प्ले स्टोअर जा, GS बाय उत्तम गोरे ऍप डाउनलोड करा, तिथून टेस्ट सिरीज करा. त्यानंतर एखाद्याला बॅच करायचीच असेल तर बॅच सुद्धा आहे. सगळे लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये तुम्हाला आता अवेलेबल आहेत. पेपर 1 आणि 2 कोणत्या पोस्टसाठी आहे कर निर्धारक आणि प्रशासकीय सेवा. आणि टेस्ट सुद्धा कोणत्या पोस्टसाठी आहे कर निर्धारक आणि प्रशासकीय सेवा. इतर नगर परिषदेची टेस्ट नाही. आलं लक्षात हे ठीक आहे. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.